नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्थूल वाचन बघितलेलं होतं. वीरांगणा त्यातला दुसरा भाग आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुम्ही आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. रेखा मिश्रा, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. आता रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्या सध्या मुंबईत कार्यरत आहे. पोलीस म्हटले की साधारणपणे गुन्हेगारांना पकडणे, त्यांच्यावर वचक बसवणे, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे, या कामात गुंतलेली व्यक्ती असे चित्र डोळ्यासमोर येते. परंतु या चित्राच्याही पलीकडे जात रेखा मिश्रा यांनी अत्यंत अल्पावधीत फार मोठे कार्य केले आहे. पोलीस सेवेतील सुरुवातीच्या फक्त 1.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी जीवनात चुकीच्या मार्गाने भरकटलेल्या 434 मुलामुलींचे मन वळवून त्यांच्या घरी पोचते केले. त्यांच्या या कार्याची माहिती आपल्याला प्रस्तुत पाठातून मिळते. तर बघा, शिक्षणापासून जे मुलं वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवर भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगणेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. माझा हे स्थूल वाचन शिकवण्यामागचा एकच उद्देश आहे की तुम्हीही तुमच्या या पाठांकडून किंवा या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन तुमच्याही आयुष्यात बदल करून घ्यावा, यासाठी मी हे स्थूल वाचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरले आहे. महाराष्ट्र राज्याचा काय ठरले आहे? अभिमान बिंदू ठरलेले आहे. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे, म्हणजे स्तुती करण्याजोगे आहे. स्तुत्य म्हणजे काय की स्तुती करण्याजोगे आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्यानंतर विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो आणि हे कार्य अभिमानास्पदच आहे. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून, मनपरिवर्तन म्हणजे मनाचं परिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखविण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत
भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदय सन्मार्ग दाखविण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहे. अजूनही त्या हेच काम करत आहे की मुलांशी सर्वसाधारण असलेल्या पोलीस बडगा म्हणजे सर्वसाधारण पोलीस जे असतात ते धाक दाखवतात, ते न दाखवता त्या मुलामुलींशी काय करायची, मैत्री करायची व त्या भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवायचा. हे कार्य रेखा मिश्रा अजूनही करीत आहे. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेले मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. आता काही फसवणूक करणारेही लोकही आपल्याला मोठमोठ्या शहरात मिळतात आणि त्या मोठमोठ्या शहरांमध्ये हे समाजकंटक जे लोक आहे ते मुलामुलींकडून अवैध काम करून घेतात. त्या समाजकंटकाकडूनही या अवैध कामासाठी पळवून फसवून आणलेल्या मुलामुलींना सोडवण्याचे काम सुद्धा रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागळू लागली. म्हणजे ही जी कुटुंबापासून दुरावलेली मुलं होती त्यांना रेखा मिश्रा यांनी पुन्हा शाळेत टाकलं आणि त्यांना नाचणं बागडणं शिकविलं. त्यांना जीवनानंद मिळाला म्हणजे त्यांना जीवनाचा आनंद घेण्यास सांगितलं. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. दक्षिण भारतातून काही मुलींना, तमिळ शाळकरी मुलींना अपहरण केलं होतं मुलींचं, तर त्या मुलींना सोडून आणण्याचं काम सुद्धा रेखा मिश्रा यांनी केलं आणि हे काम करताना त्यांना 24 तासाच्या ऐवजी 2 दिवस 48 तास ड्युटीवर राहावे लागलं होतं. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पा म्हणजे आपण जे फेसबुकवर चॅट करतो ना तर गप्पातील अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फारच जिकरीचे असते. जिकरीचे असते म्हणजे काय की कठीण असते. की फेसबुकवरील गप्पातील अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फारच जिकरीचे असते. कारण 14 ते 15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावनांना आवर घालणे सोपे नसते. 14 ते 15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. रेखाजींच्या प्रसंगावधानाने म्हणजे प्रसंगाचं अवधान राखून रेखाजींनी ही जे काम केलं त्यामुळे ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी पडली नाही आणि पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. अन्यथा त्यांचे भविष्य धोक्यात असते असं सांगितलेलं आहे. त्यानंतर भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडविणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला काय वळणावर आणणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडविणे या अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते.
राष्ट्रघडणीत त्यांचा वाटाही मोलाचा असतो. राष्ट्राच्या घडणीत त्यांचा अशा व्यक्तींचा वाटा मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. शेवटी सांगताना म्हणतात की अशा कार्यात, या राष्ट्रघडणीच्या कार्यात म्हणजे राष्ट्र घडविण्याच्या कार्यात रेखा मिश्रा यांचा वाटा फार मोलाचा आहे. म्हणून या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा असं इथे लेखक सांगतात. आता रेखा मिश्रा यांनी या वीरांगणा या स्थूल वाचनामध्ये रेखा मिश्राजींची जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की श्रीमती रेखा मिश्रा यांचा जन्म कधी झाला. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात MA पदवी प्राप्त केली. त्यानंतर पदवीसुद्धा मिळाली. प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून त्या मध्य रेल्वे पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलेले आहे की सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या सेवेतील पहिल्या वर्षात त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम केले. 1.5 वर्षात भरकटलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर काही मुले वेगवेगळ्या कारणांनी घरात भांडण करून पळून जातात. मुंबईसारख्या शहराचे किंवा सिनेमासारख्या झगमगीत दुनियेचे आकर्षण वाटून काही मुले घरातून पळून जातात. नातेवाईकांना भेटायला म्हणून आलेली पत्ता चुकलेली मुले, कामाच्या शोधात आलेली मुले किंवा समाजकंटकांनी फसवून पळून आणलेली मुले, अशांना त्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा वळणावर आणण्याचे काम श्रीमती रेखा मिश्रा यांनी केले. हे काम करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांनी याची फिकीर न करता आपले हे समाजसेवेचे काम सतत चालू ठेवले. त्यांच्या कार्यामुळे पोलीस दलाचे हे नाव सर्वत्र कौतुकाने घेतले जाते. या स्थूल वाचनामधून तुम्हाला हे स्थूल वाचन, वीरांगणा, हे दोन्ही स्थूल वाचन एक तुमच्यासाठी काय आहे, प्रेरणादायी आहे. या स्थूल वाचनामधून तुम्ही, या वीरांगणांच्या स्थूल वाचनामधून तुम्ही काय करायला पाहिजे, प्रेरणा घ्यायला पाहिजे अशी मी इच्छा बाळगते. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल असं मी समजते. धन्यवाद.